32 कोटींचं कर्ज, कंपनीवर पूर्ण ताबा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यातून रचला गेला स्वतःच्याच भागीदाराच्या खुनाचा कट। हा सगळा थरार घडलाय मुंबईजवळच्याच वसईमध्ये। नेमकं काय घडलंय पाहूयात। 32 कोटीच्या कर्जाचा ताण, भागीदाराच्या खुनाचा प्लॅन, सुपारीचा सौदा आणि पार्टनरच्या खुनाचा इरादा, कर्ज बुडवण्यासाठी गोळीबार, भागीदारच निघाला सूत्रधार। एक उद्योगपती भर दिवसा कंपनी बाहेर पडतो। अवघ्या काही सेकंदात त्याच्यावर गोळी झाडली जाते। मारेकरी दुसरी गोळी झाडणार इतक्यात बंदुकीचा ट्रिगर अडकतो आणि उद्योगपती वाचतो। हा सगळा थरार घडलाय वसईत आणि याचं कारण आहे 32 कोटी रुपये। जीएसएम फॉइल्स लिमिटेडचे भागीदार सागर भानुशाली आणि मोहनसिंग परमार यांच्यामध्ये व्यावसायिक भागीदारी होती। शेअर बाजारातील मोठ्या तोट्यामुळे सागर भानुशाली आर्थिक अडचणीत सापडला होता। सागरनं मोहनसिंगला कंपनीतील हिस्सेदारी विकण्यास प्रवृत्त केलं। मोहनसिंगला हिस्सा विकून 32 कोटी मिळणार होते आणि हे 32 कोटी कर्जाची रक्कम म्हणून सागरला परत द्यावी लागणार होती। त्याचबरोबर कंपनीवरही संपूर्ण नियंत्रण मिळवायचं होतं। याच उद्देशानं सागरनं पार्टनर परमार याच्या हत्येचा कट रचला। मोहनसिंग परमार यांच्या हत्येसाठी तब्बल 40 लाख रुपयांची सुपारी ठरली। त्यातील 5 लाख रुपये ॲडव्हान्स दिल्याचंही पोलिसांना आढळलंय। पण एका जाम झालेल्या पिस्तुलानं संपूर्ण कटावर पाणी फिरलं। त्याच वेळेला या सुजित पांडेंनी त्यांना हाक मारली, अगदी जवळून हाक मारली आणि जशी हाक मारली तसं त्यांनी त्याच्याकडे बघितलं। लगेच तो त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या छातीच्या जवळ जाऊन त्यांनी गोळी मारण्याचा प्रयत्न केला। एकंदरीत तेव्हा जी काही हालचाल झाली तेव्हा ती गोळी छातीला बसली नाही, ती छातीच्या बाजूला बसली। परंतु दुसरी जो गोळी तेव्हा मारू लागला तेव्हा क्रिस्टल ब्लॉक झाली। मग त्यांनी खाली पडलेल्या मोहनसिंगच्या डोक्यामध्ये पिस्टलच्या बटनी जोरदार हल्ले केले, जेणेकरून त्याचे तिथं सुद्धा फ्रंट म्हणजे जे कपाळ आहे त्या कपाळावरती सुद्धा जखमा चांगल्या स्वरूपाच्या झालेल्या आहेत की जेणेकरून तो जिवंतच राहू। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड, आर्थिक देवाणघेवाण या सगळ्यांच्या आधारे अखेर वसई पोलिसांनी तपासाचा फास आवरला आणि उत्तर प्रदेशातून मुख्य सूत्रधार सागर भानुशालीसह एकूण 7 आरोपींना बेड्या ठोकल्या। आणि अशा प्रकारे या गुन्ह्यातील 6 आरोपी आम्ही आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि बाकीचा जो पुरावा आहे किंवा ह्यांनी कट कुठे रचला, गाडी कुठे सोडली, गाडी सध्या कुठे आहे किंवा पिस्टल कुठे आहे, निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील। बोर्डरूम मध्ये सुरू झालेला वाद, शेअर बाजारातील तोटा, कोट्यवधी रुपयांचं कर्ज आणि कंपनीवर ताबा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा या सगळ्याचा शेवट झाला तो एका रक्तरंजित सुपारी कांडात। मात्र एका जाम झालेल्या पिस्तुलामुळे 32 कोटींच्या या कटाचा अखेर पर्दाफाश झाला। मनोज साध्वी, NDTV मराठी, वसई।